जय भीम मित्रांनो, मी कर्मा तेलंग, सक्षम बौद्धिशीय संस्था वनी. खूप खूप धन्यवाद वनीकरांनो. काल तुम्ही जे दाखवून दिलं ते फक्त स्वागत नव्हतं, तो होता माणुसकीचा खरा चेहरा. आज वनीच्या रस्त्यावर जे पाहिलं ते फक्त एक रॅली नव्हती, तो होता एकतेचा महासागर. आज प्रत्येक भीम सैनिकाच्या डोळ्यात अभिमान होता. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लेकरे आहोत. ज्या महामानवाने आपल्याला संविधान दिलं, ज्यात मानवता, बंधुता आणि स्वतंत्रता लिहिलं, आज त्याच विचारांचा जिवंत पुरावा वनीच्या रस्त्यावर दिसत होता. पण आज मला सगळ्यात जास्त काय भावलं माहीत आहे का? आपल्या मुस्लिम केलेलं प्रेमळ स्वागत. रस्त्यावर उभं राहून फुलं टाकणं, ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था, प्रेमाने अल्पोहार देणं आणि मनापासून जय भीम म्हणणं, हे फक्त स्वागत नव्हतं, हे होतं माणुसकीचं जिवंत उदाहरण. त्या क्षणी एक गोष्ट स्पष्ट झाली, धर्म वेगळे असू शकतात, पण आपली मनं कधीच वेगळी नसतात. आज हिंदू, मुस्लिम, बौद्ध सगळे एकत्र चालत होते. कोणाच्याही मनात भेदभाव नव्हता. फक्त एकच भावना होती, आपण सगळे एक आहोत. मग प्रश्न पडतो, जर आपल्यात इतकं प्रेम आहे, तर मग कोण टाकतं हे द्वेषाचं विष आपल्या मनात? कोण पाडतो आपल्यात भिंती? तर सांगते, हे तेच लोक आहेत ज्यांना आपली एकता खटकते. कारण एकत्र आलेला समाज कधीही गुलाम राहत नाही. आज वनीने दाखवून दिलं, इथे तर प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, आणि आम्ही त्या बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, ज्यांनी समानता आणि बंधुता शिकवली. ना आम्ही द्वेष पसरवणार, ना द्वेष सहन करणार. मुस्लिम बांधवाचं हे प्रेम आम्ही कधीच विसरणार नाही, कारण हेच खरं भारत आहे. खूप खूप धन्यवाद वनीकरांनो. असंच जर आपण एकीने राहिलो तर काय होईल, जरा तुम्हीच विचार करून बघा. ना कोणती जात भिंत बनेल, ना कोणता धर्म अडथळा बनेल. कारण इतके मजबूत होऊ की कोणाचीही हिंमत होणार नाही आपल्याला तोडायची. म्हणून हातात हात घालून प्रेमाने, एकतेने पुढे चालत राहूया. कारण आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांची लेकरे आहोत आणि आमचा एकच धर्म आहे, तो म्हणजे माणुसकी. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.